हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 मधील पाठ 2 वर्ग समीकरणे शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. आज आपण या पाठातील सराव संच 2.4 सोडून पाहणार आहोत. त्यातील प्रश्न पहिला, खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती लिहा. यामध्ये आपल्याला 3 उदाहरणे दिलेली आहेत. तर आपण ही 3 उदाहरणे काय करूया तिथे सोडून पाहूयात. तर पहिले उदाहरण काय आहे ते x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. तर आपण काय करूया, त्या वर्ग समीकरणाची x वर्ग अधिक px अधिक c बरोबर 0 अशी तुलना करू. तर याच्याशी तुलना केली तर आपल्याला a बरोबर तर काय मिळेल. आता त्या xचा सहगुणक काही नाही, म्हणजेच काय असतो 1 असतो. म्हणजे a ची किंमत आपल्याला काय मिळणार, तर 1 मिळणार. b ची किंमत काय मिळेल, तर b म्हणजेच काय आपला हा 7, पण याला ऋण चिन्ह आहे त्यामुळे ही किंमत काय होईल, ऋण 7. आणि c ची किंमत काय मिळणार, 5. हे धन असल्यामुळे फक्त आपण ते 5 लिहिलं तरी चालेल. म्हणजेच ए बी सीच्या आपल्याला त्या किमती मिळालेल्या आहेत. तर ह्या आपण दिलेल्या समीकरणावरून किमती लिहिलेल्या आहेत. या किमती यांच्या ए बी सीच्या या किमती आहेत. तर काही अवघड आहे का, किती सोपं आहे पहा. दिलेल्या उदाहरणावरून तुम्ही सहज ए बी सीच्या किमती काढू शकताय. एकदम म्हणजे एकदम सोपं उदाहरण आहे हे. यानंतर दुसरं उदाहरण आहे 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. समीकरण वर्ग समीकरण रूपामध्ये आहे का, तर नाही. तर आधी आपण काय करूया, त्या समीकरणाला वर्ग समीकरण रूपामध्ये लिहून घेऊयात आणि नंतर आपण एबीसीच्या किमती काढूयात. दिलेलं समीकरण आपण वर्ग समीकरण रूपात लिहू. म्हणजे हे समीकरण कसं होईल, तर हे 2m वर्ग आहे तसं राहणार. आता हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे 5m आहे ते अलीकडे घेऊयात. म्हणजेच काय होईल, ऋण 5m होईल. हे धन 5 आहे, ऋण 5 आहे ते इकडून काय होईल, धन 5 होईल बरोबर 0. तर आपलं हे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. तर या वर्ग समीकरणाची आपण a वर्ग अधिक pm अधिक c बरोबर 0 शी तुलना करूया. मग a बरोबर पर्यंत काय मिळेल, तर 2. b बरोबर काय मिळणार, तर ऋण 5. आणि c बरोबर काय मिळणार, फक्त 5. या किमती आहेत. पुढील समीकरण काय आहे, y वर्ग बरोबर 7y. आता हे दिलेलं समीकरण आपण वर्ग समीकरण रूपात लिहूयात. म्हणजे हे समीकरण कसं मिळेल आपल्याला, y वर्ग हे बरोबर चिन्हाच्या पुढे 7y आहे ते इकडे घेऊयात आपण. म्हणजे काय होईल, ऋण 7y होईल अधिक 0 बरोबर 0. काय तर तिसरं कुठलं पद नाही आहे म्हणून आपण तर काय केलेलं आहे, 0 मिळवलेलं आहे. 0 मिळवल्यामुळे या समीकरणामध्ये काही फरक पडणार नाही त्याच्या किमतीमध्ये आणि आपलं समीकरण पण इथं पूर्ण होते. तर या वर्ग समीकरणाची आपण ay वर्ग अधिक py अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. म्हणून a बरोबर आपल्या इथे काय आहे, तर 1 आहे. या वायचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे. b बरोबर काय होईल, वजा 7. आणि c बरोबर काय येईल, 0. तर या किमती आपल्याला तर मिळतील. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. आता इथे आपल्याला सरळ प्रश्न विचारलेला आहे की सूत्राचा वापर करून ही आपल्याला दिलेली समीकरणे सोडवायला सांगितलेले आहेत. यासाठी तुम्हाला सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सूत्र पाठ असेल तर हे उदाहरण तुमच्यासाठी एकदम सोपं आहे. तर यामध्ये आपल्याला 6 उदाहरणे जी दिलेली आहेत तर ते आपण सूत्राचा उपयोग करून सोडवूयात. त्याच्यात पहिलं उदाहरण काय आहे, ते x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. तर आपण या समीकरणाची x वर्ग अधिक px अधिक c बरोबर 0 शी तुलना करूयात. मग a बरोबर आपल्याला काय किंमत मिळेल, ते तर 1 मिळेल. कारण x चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे. b ची किंमत काय मिळणार, ते 6. आणि c ची किंमत आपल्याला ते 5 मिळेल. आता ह्या किमतींचा उपयोग करून आपण काय करूयात, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात. बरोबर काय होईल, आता इथे b वर्ग म्हणजेच काय होईल, 6चा वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे आपला 1 गुणिले c किती आहे आपला 5 बरोबर काय होईल, आता इथे 6चा वर्ग 36 वजा 4 1 4 आणि 4 5 20. मग 36 वजा 20 ही वजा बाकी तोंडी येते. आपल्याला किती मिळते, ही तर 16 मिळते. म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला काय मिळाली, 16 मिळाली. सूत्र लिहून घेऊयात. सूत्र काय आपलं, तर x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. तुम्ही डायरेक्ट असं सूत्र लिहून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकताय. पण आपण काय केलं, तर हे उदाहरण पटकन आपलं पूर्ण व्हावं म्हणून आधी आपण काय करायचं, तर b वर्ग वजा 4ac ची किंमत आधी काढून घ्यायची आणि नंतर सूत्र लिहून डायरेक्ट मिळालेली किंमत आपण त्या सूत्रामध्ये ठेवायची आहे. तुम्ही डायरेक्ट इथं सुद्धा ह्या किमती आहेत त्या इथं ठेवून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकताय. पण त्यापेक्षा ही पद्धत थोडी सोपी होते की आधी p वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घ्यायची
आणि नंतर ते सूत्रामध्ये डायरेक्ट किंमत ठेवून उदाहरण सोडवायचं. आता एक्स बरोबर काय होईल, वजा बी. मग हे वजा चिन्ह आहे तसं लिहूयात. बीची किंमत किती इथं आहे, 6 आहे. म्हणजे काय होईल तर वजा 6. हे अधिक वजा आहे तसं वर्गमुळात काय होणार, आता बी वर्ग वजा 4ac किंमत आपण तर काढलेली आहे, किती मिळाली ती 16. म्हणून वर्गमुळात 16 लिहूयात. छेद 2a म्हणजेच काय होईल 2 गुणिले 1, कारण एची किंमत आपली 1 आहे. बरोबर एक्स काय होणार आता हे वजा 6 आहे तसं ठेवूयात. पुन्हा हे अधिक वजा. आता 16चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे की ते 16चं वर्गमूळ तर 4 आहे, म्हणून इथे 4 लिहूयात. आता इथे काय होईल बेके बे. आता इथे आपल्याला एक्सच्या 2 किमती मिळतील. तर एक्स काय होईल वजा 6 अधिक 4 छेद 2, किंवा एक्स बरोबर काय होईल वजा 6 वजा 4 छेद 2. आता इथे काय होईल वजा 6 अधिक 4 अधिक वजा वजा होईल. 6 वजा 4 2 अंकीने मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 2 छेद 2 मिळेल. म्हणजेच काय होईल वजा 2 छेद 2 म्हणजे वजा 1 हे उत्तर मिळेल. याच पद्धतीने काय होईल वजा 6 आणि वजा 4 यांची बेरीज होईल, वजा 10 होईल छेद 2. म्हणजेच इथं काय होईल बेपंचे 10 म्हणजे वजा 5. एक्स बरोबर वजा 1 आणि वजा 5 अशा 2 किमती मिळतील. म्हणून समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 5 ही आहेत. पुढील उदाहरण आहे एक्स वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. या समीकरणाची एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करूयात. मग a बरोबर काय होईल ते 1, b बरोबर वजा 3 आणि c बरोबर वजा 2 या किमती आपल्याला ते मिळतील. आता आपण ते काय करूयात तर b वर्ग वजा 4ac ची किंमत इथे काढून घेऊयात. म्हणजेच काय होईल b वर्ग म्हणजे काय वजा 3चा वर्ग होईल, वजा 4 गुणिले काय होईल इथे 1 ते आपला 1 आहे, सी किती आपला ऋण 2 आहे. वजा 3चा वर्ग 9 मिळेल आपल्याला. तर वजा 3 गुणिले वजा 3 ते ऋण चिन्ह निघून जाईल आणि धन 9 मिळेल आपल्याला. तर इथे वजा चिन्ह आहे, इथे वजा चिन्ह आहे, म्हणजे वजा वजा काय होईल अधिक होईल. 4 1 4 आणि पुन्हा 4 2 8. 9 अधिक 8 किती मिळेल आपल्याला इथे 17 मिळेल. म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली 17 मिळाली. तर आपण ते सूत्र लिहून घेऊयात. तर एक्स बरोबर बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आता या किमती यामध्ये ठेवूयात. हे वजा चिन्ह आहे तसं. आता बीची किंमत तर वजा 3 आहे आणि ह्या सूत्रामध्ये सुद्धा वजा चिन्ह आहे, त्यामुळे वजा चिन्ह आहे तसं ठेवूयात. कंसामध्ये वजा 3 लिहून घेऊयात. यानंतर अधिक वजा आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत इथे लिहून घेऊयात. किती मिळाली इथे 17 छेद 2 गुणिले 1, कारण याची किंमत 1 आहे. बरोबर. आता इथे काय होईल तर हे वजा वजा काय होईल अधिक होईल, म्हणजे फक्त इथं 3 मिळेल. आता 17 ही मूळ संख्या असल्यामुळे याचं वर्गमूळ आपल्याला मिळणार नाही, त्यामुळे अधिक वजा वर्गमूळ 17 आहे तसं राहणार आणि बेके बे. म्हणून एक्स बरोबर 3 अधिक वर्गमूळ 17 छेद 2 किंवा एक्स बरोबर 3 वजा वर्गमूळ 17 छेद 2 अशी 2 मुळे किंवा अशा 2 किमती आपल्याला इथे मिळतील. 17 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे त्याचं वर्गमूळ आपल्याला मिळणार नाही. वर्गमूळ 17 हे आहे तसंच राहणार, त्यामुळे अशी 2 आपल्याला इथे मुळे मिळालेली आहेत. पुढील उदाहरण आहे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. या समीकरणाची m वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करूयात. मग a बरोबर आपला किती आहे तर 3 आहे, b बरोबर किती आहे आपला तर 2 आहे आणि c बरोबर वजा 7. आता यावरून आपण काय करूयात तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात. बरोबर काय होईल आता इथे b किती आहे आपला तर 2 आहे, म्हणून 2चा वर्ग वजा 4 गुणिले 1 किती आहे 3 गुणिले c किती आपला वजा 7. बरोबर 2चा वर्ग किती आहे तर 4 आहे. आता इथे काय होईल पहा तर हे वजा वजा इथे वजा आहे आणि इथे वजा आहे, वजा वजा अधिक होईल. 4 त्रिकम 12 आणि 12 7 84 किंवा 7 त्रिक 21 21 चौक 84. कसाही तुम्ही गुणाकार केला तरी उत्तर तेच येईल. आता इथे काय होईल 4 अधिक 84 यांची बेरीज करूया. ती बेरीज किती मिळते आपल्याला 88 मिळते. म्हणजे पी वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळाली आपल्याला 88 मिळाली. यानंतर आपण ते सूत्र लिहून घेऊयात. m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात p वर्ग वजा 4ac छेद 2a. बरोबर. आता इथे काय होईल हे वजा आहे तसं b ची किंमत किती आहे ते 2 आहे, म्हणजे वजा 2 होईल अधिक वजा वर्गमुळात काय होईल b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला किती मिळाली 88 छेद
2a म्हणजेच काय 2 गुणिले 3 होईल, कारण ते aची किंमत 3 आहे. बरोबर. वजा 2 आहे तसं ठेवूयात, अधिक वजा, आता इथे काय करूयात, 88चे असे आपल्याला 2 अवयव हवे आहेत की त्यातील एक संख्या ही वर्गसंख्या असली पाहिजे. मग आता याचे 2 अवयव कुठले मिळतात पहा आपल्याला, तर 4 गुणिले 22. तर 4 ही काय आहे, तर 2चा वर्ग आहे ती, मग 4 गुणिले 22, 22 चौक 88 गुणाकार आपल्याला मिळतो. छेद 3 गुणिले 2 किती मिळेल आपल्याला, 6. बरोबर. आता इथे काय करूयात, हे वजा 2 आहेत तसे, पुन्हा अधिक वजा आहे तसे. आता 4चा आपल्याला काय करूयात, वर्गमूळ घेऊयात. काय होईल, 2, 4चं वर्गमूळ 2 मिळेल. हे वर्गमुळात 22 छेद 6. तर आपण ते काय केलं, तर 2 हा सामायिक अवयव तो आपण तर बाहेर घेतला, मग इथं काय शिल्लक राहील, वजा 1 बेके बे म्हणजे वजा 2 पुन्हा आहे तसं मिळेल, आणि ते अधिक वजा आणि हे वर्गमुळात 22 छेद 6. तर आता आपल्याला हे जे समीकरण मिळालेलं आहे त्याला आपण सुपरूप देऊया. तर इथे काय होतं पहा, बेक के बे बेत्रिक 6. तर इथे काय होतं, हे बेक के बे बेत्रिक 6 एक आपण तर नाही तर चालेल, म्हणजेच काय मिळेल आपल्याला इथं वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3. ते 3 कसं लक्षात आलं का तुमच्या, तर हे बेक के बे आणि बेत्रिक 6. तर असं आपल्याला हे समीकरण मिळेल. म्हणजेच आता आपल्याला हे यमची किमती कशा मिळतील, तर यम बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3, किंवा यम बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3. तर अशा पद्धतीने आपल्याला या 2 किमती मिळतील. पुढील उदाहरण आहे 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. तर या समीकरणाची m वर्ग अधिक pm अधिक c बरोबर 0 शी तुलना करूया. मग a बरोबर किती आहे आपला, तर 5 आहे, b बरोबर वजा 4 आणि c बरोबर वजा 2. तर आपण मिळालेल्या किमतीवरून आता काय करूयात, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात. बरोबर. b वर्ग म्हणजे वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले c ची किंमत आपली किती आहे, वजा 2. मग 4चा वर्ग किती येतो, 16. आता इथे काय होईल, हे वजा वजा असल्यामुळे हे अधिक घेऊयात. 4 पंचे 20 आणि 20 दुनी 40 किंवा 5 दुनी 10, 10 चौक 40. कसंही करा. 16 अधिक 40 ही बेरीज आपल्याला किती मिळते, तर 56 मिळते. म्हणजेच काय, बी वर्ग वजा 40 ची किंमत आपल्याला किती मिळाली, 56 मिळाली. यम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात पी वर्ग वजा 4ac छेद 2a. आपण ते सूत्र लिहून घेतले, तर सूत्रात त्या किमती ठेवूयात. वजा बी ची किंमत किती आहे आपली, वजा 4 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळाली आपल्याला, 56 छेद 2a म्हणजेच 2 गुणिले 5, कारण याची किंमत इथे 5 आहे. बरोबर. आता इथे काय होईल, वजा वजा अधिक होईल, म्हणजे फक्त इथे 4 होईल, हे अधिक वजा. आता 56चे असे 2 अवयव आपल्याला हवे आहेत की त्यातील एक जी संख्या आहे ती वर्गसंख्या असली पाहिजे. आपल्याला 4 आणि 14 असे 2 अवयव मिळतात पहा, 14 चौक 56. मग 4 ही काय वर्गसंख्या आहे, छेद काय होईल, 5 दुनी 10. बरोबर. आता इथे काय करूयात, तर हे 4 आहे तसं लिहूयात, हे अधिक वजा, आता 4चं वर्गमूळ घेऊयात, इथे 2 वर्गमुळात 14 छेद 10. बरोबर. आता इथे काय होईल, तर इथे 2 आपण सामायिक अवयव बाहेर घेऊयात. मग काय होईल, 2 बाहेर घेतला, इथे कंसामध्ये इथे काय राहील, 2 हे अधिक वजा हे वर्गमुळात 14 कंस पूर्ण छेद 10. तर आता इथे काय होईल, याला सोपं रूप देऊयात, बेक के बे आणि बे पंचे 10. म्हणजेच काय होईल, 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद 5. म्हणजेच यम बरोबर आपल्याला काय मिळेल, तर 2 अधिक वर्गमुळात 14 छेद 5, किंवा यम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5. तर अशा पद्धतीने आपल्याला हे यमच्या 2 किमती मिळतील. पुढील समीकरण आहे y वर्ग अधिक 1 छेद 3 पाय बरोबर 2. त्याला आपण काय करतो, समीकरण रूपामध्ये लिहून घेऊयात. म्हणजे काय होईल, y वर्ग अधिक 1 छेद 3 पाय. आता हे बरोबर 2 आहे ते इकडं अलीकडे घेऊयात, म्हणजे काय होईल, वजा 2 होईल आणि बरोबर 0. आपण दिलेलं समीकरण वर्ग समीकरण रूपामध्ये लिहून घेतलेलं आहे. आता इथे छेदामध्ये 3 आहे, तर तो आपल्याला छेदातील 3 घालवण्यासाठी आपण काय करूयात, तर प्रत्येक पदाला आपण 3 ने गुणून घेऊयात.
म्हणजेच काय होईल आता इथे तर 3 गुणिले y वर्ग म्हणजेच 3y वर्ग होईल अधिक इथे काय होईल 3 गुणिले 1/3 y वजा 2 गुणिले 3 बरोबर 0 गुणिले 3. तर आपण तर काय घेतलं तर प्रत्येक पदाला 3 ने गुणून घेतलेलं आहे. वायला 3 ने गुणल्यानंतर आपल्याला डायरेक्ट 3y वर्ग मिळालं अधिक 3 गुणिले 1/3y वजा 2 गुणिले 3 बरोबर 0 गुणिले 3 घेतलेलं आहे. आता इथे काय होईल तर हे 3 ला 3 निघून जाईल आणि ते फक्त काय होईल y शिल्लक राहील आणि हे वजा 2 गुणिले 3 6 होईल आणि शून्याला कोणत्याही संख्येने गुणल्यानंतर काही किमतीमध्ये फरक पडत नाही, ते 0 आहे तसंच राहील. 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 असं आपल्याला ते समीकरण मिळेल. या समीकरणाची ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना करूयात. a बरोबर किती आपला तर 3 आहे, b बरोबर 1 आहे आणि c बरोबर वजा 6 आहे. तर b वर्ग वजा 4 आपण किंमत काढूयात. b किती आपला इथं 1 आहे तर 1 चा वर्ग होईल वजा 4 गुणिले a वर्ग किती आहे 3 c किती आहे वजा 6. 1 चा वर्ग 1च आहे म्हणजे वजा वजा इथे काय होईल अधिक होईल आणि 4 त्रिक 12 12 72 कसं आहे 18 18 72 कसंही करा 72 आणि 1 73 म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला किती मिळेल 73 मिळेल. आपण ते सूत्र लिहून घेऊयात. तर y बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर वजा b ची किंमत किती आहे 1 आहे. आता काय होईल अधिक वजा वर्गमुळात 73 b वर्ग वजा 4ac ची किंमत 73 मिळालेली आहे आणि आपण ती लिहून घेतली. 2 गुणिले a म्हणजेच काय 2 गुणिले 3 बरोबर वजा a अधिक वजा वर्गमुळात 73. आता 73 ही मूळ संख्या असल्यामुळे याचं वर्गमूळ मिळणार नाही आणि 3 दुनी 6 म्हणजेच y बरोबर काय मिळेल आपल्याला तर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 अशा दोन किमती आपल्याला तर मिळतील. तर आपल्याला तर yच्या दोन किमती मिळालेल्या आहेत. पुढील उदाहरण आहे 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. तर या समीकरणाची x वर्ग अधिक px अधिक c बरोबर 0 शी तुलना करूयात. a बरोबर किती आपला तर 5 आहे, b बरोबर 13 आणि c बरोबर 8 आहे. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात. बरोबर काय होईल ते 13चा वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले 8. आता 13चा वर्ग किती आहे तर 169. तर वर्ग पण पाठ असणं खूप गरजेचं आहे. पहा अशा उदाहरणामध्ये तुम्हाला वर्ग पाठ असतील तर ते पटकन तुम्ही लिहू शकताय. वजा 5 20 आणि 20 160 8 पंचे 40 4 16 आणि पुन्हा 0 असं सुद्धा केलं तरी चालेल. आता 169 वजा 160 तर ही वजापैकी किती मिळते तर 9 मिळते. म्हणजेच आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळाली 9 मिळाली. तर आपण ते सूत्र लिहून घेऊयात. x वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता या सूत्रामध्ये किमती ठेवूयात. b ची किंमत किती आहे तर 13 आहे, वजा 13 अधिक वजा वर्गमुळात किती मिळणार आपल्याला तर 9 छेद 2a म्हणजेच 2 गुणिले 5. तर वजा 13 अधिक वजा वर्गमुळात 9 छेद 2 गुणिले 5 असं समीकरण मिळालेलं आहे. मात्र इथे काय होईल वजा 13 आहे तसं अधिक वजा वर्गमुळात 9 तर 9चं वर्गमूळ काय आहे तर 3 आहे छेद 5 दुनी 10 बरोबर. आता इथे काय होईल तर x वर आपल्याला काय मिळेल तर वजा 13 अधिक 3 छेद 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 छेद 10. आता इथे काय होईल तर x बरोबर वजा 13 अधिक 3 यांची वजाबाकी होईल, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच काय होईल 13 वजा 3 10 म्हणजे वजा 10 छेद 10 होईल. म्हणजेच x बरोबर आपल्याला इथे काय मिळेल वजा 1 मिळेल किंवा इथे x बरोबर वजा 13 आणि वजा 3 यांची बेरीज होईल वजा 16 आणि काय होईल छेद 10. तर दोन्हीला आपण जर 2 ने भाग दिला तर काय होईल 8 छेद 5 आणि ऋण चिन्ह आहे तसं म्हणजे वजा 8 छेद 5 मिळेल. म्हणजेच xच्या आपल्याला x बरोबर वजा 1 आणि वजा 8 छेद 5 अशा दोन किमती मिळतील.
तर इतर प्रश्न 2 आपला पूर्ण झालेला आहे. पुढील प्रश्न आहे x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. तिथे पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून abcच्या किमती ठरवा. तर दिलेल्या समीकरणावरून आपल्याला abcच्या किमती काढायच्या आहेत. त्यानंतर त्या abcच्या किमती काढल्यानंतर आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. यानंतर वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. तर आपल्याला ते सूत्र लिहायचं आहे. नंतर त्या पुन्हा त्याचं सूत्र लिहून झाल्यानंतर पुन्हा सूत्रामध्ये किमती काढून त्याची उकल काढायची आहे. म्हणजे आता आपण प्रश्न 2 मध्ये जशी ती 6 उदाहरणे सोडून पाहिली आणि आपण एमबीसीच्या किमती लिहिल्यानंतर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली, त्यानंतर सूत्र लिहिलं आणि सूत्रामध्ये त्या किमती ठेवून ते उदाहरण सोडवलं. त्याच पद्धतीने उदाहरण पूर्ण करायचं आहे. तर अट 1 काय आहे तर पहिल्या अटीनुसार काय तर एबीसीच्या किमती ठरवा. तर आपण ते दिलेलं समीकरण तर लिहून घेतलेलं आहे. x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0. तर x वर्ग अधिक px अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a बरोबर काय मिळेल आपल्याला तर 1. तर x चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे. b बरोबर काय मिळेल तर 2 वर्गमुळात 3. 2 वर्गमुळात 3 ही b ची किंमत होईल आणि c बरोबर काय मिळेल आपल्याला तर 3 मिळेल. c बरोबर 3. तर ह्या समीकरणावरून आपण a b c च्या किमती इथं काढलेल्या आहेत. अट 2 b वर्ग वजा 4ac ची किंमत काढ. तर आपण काय करूयात आता इथे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात. तर b किती आपला तर 2 वर्गमुळात 3 याचा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 3 बरोबर काय होईल तर 2 चा वर्ग किती आहे तर 4 आहे आणि हे वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजेच काय होईल वर्गमूळ चिन्ह निघून जाईल आणि फक्त 3 म्हणजे 4 गुणिले 3 होईल वजा 4 1 4 4 3 12. आता यांचा गुणाकार असतो किती होईल 4 3 12 12 वजा 12 बरोबर किती मिळेल आपल्याला 0. म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळाली 0 मिळाली. अट 3 काय तर सूत्र लिहा. सूत्र काय होईल आपले x वर्ग वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आपलं सूत्र इथे लिहून झालेलं आहे. पुढे अट 4 काय तर सूत्रामध्ये किमती ठेवून उकल काढा. तर आता इथे किमती ठेवूयात. b ची किंमत काय आपली तर 2 वर्गमुळात 3 म्हणजे वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळाली तर 0 मिळाली आणि छेद काय होईल 2 गुणिले a म्हणजेच काय 2 गुणिले 1 बरोबर काय होईल वजा 2 वर्गमुळात 3 छेद काय होईल बेके बे. कारण ते वर्गमुळात 0 असल्यामुळे ते लिहिलं नाही लिहिलं तर काय चालेल असं लिहिलं तर चालेल. अधिक वर्गमुळात 0 आणि पुन्हा वजा वर्गमुळात 0 पण ते काही लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. आता इथे काय होईल तर 2 ला 2 निघून जाईल बेके बे म्हणजेच काय होईल वजा वर्गमुळात 3. म्हणून x बरोबर वजा वर्गमुळात 3 आणि x बरोबर वजा वर्गमुळात 3 अशा दोन आपल्याला ते किमती मिळतील. कारण त्या अधिक वर्गमुळात 0 आणि इकडं वजा वर्गमुळात 0 आपण जर मिळवलं तर ह्या अशा आहेत तशाच किमती आपल्याला मिळणार आहे. त्या वर्गमुळात 0 काही फरक पडणार नाही आहे किमतीच्या. तर अशा पद्धतीने आपल्याला ते सराव संच पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.